काय सांगाल आपल्या उमेदवारीबद्दल? माझी उमेदवारी मी मंगलनाथ कॉलनीतून घेतलेली आहे. मंगलनाथ कॉलनीचा जो प्रभाग आहे हा शाहूनगर आणि गजाननगर याच्याशी जोडला गेलेला आहे. पूर्वी तो नव्हता. पूर्वी समता आणि मंगलनाथ कॉलनी असा प्रभाग होता. पहिले नगरसेवक हे सगळे समता कॉलनीमध्ये राहतात आणि मंगलनाथ कॉलनीत थोडं मतदानाचं प्रमाण कमी होतं. त्या हिशोबाने मंगलनाथ कॉलनीकडे कोणी लक्ष दिलं नाही. तुम्ही जर आता जाऊन बघितली तिथली व्यवस्था रस्त्याची आणि नालीची तर तुम्हाला हे प्रश्न ज्याच्यासाठी मी उभा आहे ते सगळं तुमच्या लक्षात येऊन जाईल. तिथे सगळ्यात हाय सोसायटी म्हणून आज मंगलनाथ कॉलनीचं नाव घेतलं जातं, पण तिथे रस्ते नाहीत, नाल्या नाही आहेत आणि मतदानाअभावी तिकडे कोणतेही नगरसेवक नाही त्या गोष्टीकडे लक्ष दिलेलं नाही. पण मग आमच्या कॉलनीने ठरवलं की नगरसेवकच आपल्या कॉलनीतून जर दिला तर तो आपल्या कॉलनीचा विकास होऊन जाईल. या पद्धतीने कॉलनीतल्या लोकांनी ठरवलं. त्यांनी मला आग्रह केल्यामुळं मी उमेदवारी घेतली. मी सध्या मंगलनाथ कॉलनीत राहतो. पूर्वी मी शाहूनगरमध्ये राहायचो. शाहूनगरमध्ये जर आमचे सहकारी आहेत राहुल लंगडे, आधीचे नगरसेवक आहेत, ते आत्ता माझ्यासोबत उभा आहेत. त्यांची कामं एकदम खूप चांगले झाले. तिथल्या लोकांचा कुठलीही तक्रार त्यांच्याबद्दल नाही. त्यांनी प्रत्येक गल्लीत रस्ते, नळ, पाणी, लाईट देण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. आणि तिथली जी व्यवस्था शाहूनगरमध्ये जर आपण फिरलो गजाननगर या भागात तर कुठलाही रस्ता तुम्हाला न झालेला असं दिसणार नाही. ही सगळी कामं राहुल लंगडे यांनी केलेली आहेत आणि त्यांच्या पायावर पाय टाकून मी मंगलनाथ कॉलनीत तशीच कामं करत राहील. पूर्ण कॉलनी आम्ही एकदम सुसज्ज आणि चांगली करू अशा ह्या पद्धतीने माझं धोरण राहील आणि तसंच मी करणार. त्या भागातील नागरिकांना काय आवाहन कराल आपण? त्या नागरिकातील भाग म्हणजे मी आधीपासून तेच सांगत आलेलं आहे की आपल्याला कॉलनी जशी दुसरे एरिया आहेत माजलगावातले ते प्रत्येक रोड सिमेंट रोड झालेला आहे, नाली झालेली आहे, प्रत्येक पोलवर मर्क्युरी बसवलेला गेलेला आहे आणि प्रत्येक घरोघरी कचरा गाडी येते. ह्या सगळ्या सुविधा मंगलनाथ कॉलनीत पूर्णतः आम्ही देण्याचा प्रयत्न करा. जे की मंगलनाथ कॉलनीमध्ये आता रस्त्यावर पाणी साचत जात आहे. नाले नसल्यामुळे ते रस्त्यावर पाणी सोडण्यात येत आहे. मग त्या संदर्भात आपण काय सांगणार? हा, म्हणजे रस्ता याची जी पद्धत आहे की जेव्हा सिमेंट रस्ता होतो त्याच्या आधी नाल्या करणं गरजेचं असतं. नाल्या केल्याशिवाय सिमेंट रस्ता करताच येत नाही. त्याच्यामुळे पहिले आम्ही नाल्याच करणार आणि त्याच्यानंतरच सिमेंट रस्ते करणार, जेणेकरून जे पाणी साचतं ते ॲटोमॅटिकली त्या नाल्यामध्ये जाऊन ते ज्या दिशेने जाईल ते कुठे रस्त्यात पाणी साचणार नाही.